नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर न्यूज 18 नेटवर्कनं सर्वे केला. आंदोलन शेतकऱ्यांनी आता त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं बहुतांश लोकांचं मत आहे. नवे शेती कायदे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. नव्या कायद्यांमुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असा कल या सर्वेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि लोकांनी नोंदवलेला आहे. आपण या सर्वेच्या बद्दलची इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत. एका बाजूला दिल्लीच्या वेशीवरती शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय, सर्वसामान्यांना या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नेटवर्क 18च्या माध्यमातून आम्ही जाणून घेतलं. त्याचा सर्वे केला आणि त्या सर्वेतून जे समोर आलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की शेतकऱ्यांचा आवाज नेमका काय आहे. नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असं तुम्हाला वाटतं का, हा प्रश्न आम्ही विचारला. तेव्हा न्यूज 18 नेटवर्कच्या सर्वेत 60.90% लोकांनी सांगितलं होय, शेतीमालाला अधिक भाव मिळेल. तर 39.10% लोकांनी म्हटलं नाही, शेतीमालाला भाव मिळणार नाही. भारतीय शेतीत सुधारणा व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं का, हा प्रश्न विचारला. तेव्हा 73.5% लोकांनी सांगितलं होय, ह्या सुधारणा होणं गरजेचं आहे. तर 26.95% लोकांचं मत होतं नाही, सुधारणा व्हायला नको. ही आंदोलनं राजकीय हेतूनं प्रेरित आहेत का, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारला तेव्हा 48.71% लोकांनी सांगितलं की होय, हे आंदोलनं राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. तर 32.59% लोकांचं म्हणणं होतं नाही आणि माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या होती 18.70%. आंदोलन मागे घेण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न आम्ही जेव्हा जनतेला विचारला तेव्हा नेटवर्क 18च्या सर्वेत 56.59% लोकांनी सांगितलं होय, ती वेळ आलेली आहे, आता आंदोलन मागे घ्यायला हवं. शेतमाल एपीएमसी बाहेर विकण्याची मुभा शेतकऱ्यांना असावी असं तुम्हाला वाटतं का, हा प्रश्न विचारल्यावर 69.65% लोकांनी सांगितलं की एपीएमसी बाहेर विकण्याची मुभा शेतकऱ्यांना असायला हवी. तर 30% लोकांचं म्हणणं होतं की नाही, ती परवानगी असता कामा नये. शेतीत नवं तंत्रज्ञान आणणार या तरतुदीवर तुमचा पाठिंबा आहे का, तर 73% जास्त लोकांनी सांगितलं हो, आमचा त्याला पाठिंबा आहे. तर 26.95% लोकांनी मात्र पाठिंबा द्यायला नकार दर्शवला. एमएसपी बाबत लेखी आश्वासन देऊ या सरकारच्या प्रस्तावाला तुमचा पाठिंबा आहे का, हे जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा लेखी आश्वासनावर विश्वास ठेवायला हवा 53.94% लोक म्हणाले. तर नाही असं म्हणत होते 46.6% लोक. पराली जाळण्यावर बंदी आणणारा अध्यादेश सरकारनं मागे घ्यावा का, ही मागणी रास्त वाटते का, तर होय म्हणणाऱ्यांची संख्या होती 33.29%. तर 66.71% लोकांनी नाही असं उत्तर दिलं. अत्यंत विश्वासार्ह असा हा सर्वे नेटवर्क न्यूज 18 नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत. तिन्ही नवे शेती कायदे रद्द केले तरच आंदोलन मागे घेऊ, हा पवित्रा योग्य वाटतो का, हा प्रश्न विचारला तेव्हा 47.31% लोकांनी सांगितलं होय. तर 52.69% लोकांनी सांगितलं नाही, हा पवित्रा योग्य वाटत नाही. यातले ठळक मुद्दे काय आहेत, आपण एक नजर टाकूया ठळक मुद्द्यांवरती, कारण हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या देशभरात चर्चा सुरू असलेल्या या आंदोलनामागे मागे घेण्याची वेळ आहे असं 56.59% लोकांना वाटतंय की आता बस, हे आंदोलन मागे घ्यायला हवं, हे आंदोलन थांबायला हवं. 53.6% लोक नव्या शेती कायद्याच्या बाजूने उभे होते. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. हा जनतेचा कवाल, जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा कौल आहे. त्यामुळे नेटवर्क 18च्या या सर्वेच्या माध्यमातून जे समोर आलं
ते म्हणजे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहेत असं 48.71% लोकांना वाटतंय की हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही तर ते राजकीय हेतून प्रेरित आहे। हा संशय आणि वाद सुद्धा शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना येतोय। आंदोलकांनी तडजोड करावी असं 52.69% लोकांना वाटतंय। नव्या कायद्यांमध्ये पिकाला अधिक भाव मिळेल हा विश्वास 60.90% लोकांनी व्यक्त केलेला आहे। हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 69.65% लोकांचा शेतकऱ्यांना एपीएमसी बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी देण्याला पाठिंबा आहे। जी प्रमुख मागणी आहे आताच्या आंदोलकांची की एमएसपी कायम राहणार का ते सांगा आम्हाला। त्याबद्दल सरकारनं सांगितलं की एमएसपी कायम राहणार, हे आम्ही लेखी देऊ। सरकारच्या या प्रस्तावाशी 53.94% लोक सहमत असलेले दिसत आहेत। पराली जाळण्यावर बंदी आणणारं विधेयक मागे घ्यावं या मागणीशी 66.71% लोक सहमत नाहीयेत, कारण प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। त्यामुळे याच्या विरोधात कायदा आणायलाच हवा असं अनेक जणांचं म्हणणं आहे। न्यूज 18 नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही जो सर्वे केला, देशाच्या विविध कोपऱ्यात जाऊन इथल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना या सगळ्याबद्दल, आंदोलनाबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यातून जे महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले ते आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत। आता आपल्या सोबत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष, शेतकरी नेते पाशा पटेल आहेत। पाशाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। आता जी आकडेवारी आम्ही दाखवली ती आकडेवारी सरकारसाठी आणि तुमच्यासाठी जे या कृषी कायद्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असं सांगतायत, तुमच्यासाठी दिलासादायक म्हणायला हवी। आणि एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की हे तिन्ही विधेयक हे शेतकऱ्याच्या भल्यासाठीच आहेत। सामान्य शेतकऱ्याने याचं स्वागत केलेलं आहे। जर हे शेतकऱ्याच्या विरोधात असते तर देशामध्ये रेल्वे चालली नसते, रस्ता चालला नसता, सगळे देशभरातले शेतकरी रस्त्यावर आले असते। पंजाब हरियाणामध्ये गैरसमजातून आधारित हे आंदोलन आहे। हे दोन राज्य जर सोडले तर देशामध्ये कुठंच आंदोलन नाही। पण आपला जो मी आपलं अभिनंदन करतो आयबीएन लोकमतचं की तुम्ही ज्या पद्धतीने सर्वे केला, दूध का दूध आणि पाणी का पाणी हे खरं झालेलं आहे। आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरकारच्या बाजूने मतदान दिलेलं आहे। त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर शेतकऱ्याचं कौतुक करणार आहे। कुठल्या गोष्टीला? पराठी जाळण्याला लोकांनी, शेतकऱ्यांनी विरोध केला। याचा अर्थ ग्लोबल वॉर्मिंगचा झटका आता सगळ्याला कळलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक मिनिट ऐकून घ्या, फक्त पराठी जाळण्यामुळे दिल्लीतले लोक मरणार आहेत का? अहो, सगळ्या देशावर संकट येणार आहे। तुम्हाला मला आता शान व्हावं लागणार आहे। पुढची पिढी जर वाचवायची असेल, समजा 2 डिग्री तापमान पृथ्वीवरचं जर कमी झालं नाही तर पृथ्वीवर जीवजंतू शिल्लक राहणार नाही। आणि जीवजंतू जर शिल्लक राहणार नसेल तर तुम्हाला मला काय राहणार? तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे। आणि म्हणून मी त्या सगळ्या तुम्ही ज्या भागामध्ये सर्वे केलात त्या सगळ्या शेतकऱ्याच्या ऐक्यूला मी सलाम करतो। आणि सगळ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या आंदोलनाच्या बाबतीत जे पॉझिटिव्ह बोलले आणि पराठी जाळण्याच्या कायद्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह बोलले, याबद्दल मी माझ्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्याचं कौतुक आणि अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी खरं आपलं लोकमत म्हणजे लोकमत या चॅनलवरून लोकमत व्यक्त झालं आणि ती पॉझिटिव्ह झालं, सरकारच्या बाजूने झालं, नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने झालेलं आहे। हे बरोबर आहे की बहुतांश लोकांचं म्हणणं जरी सरकारच्या बाजूने असलं तरी असे सुद्धा अनेक लोक आहेत की त्यांना या सगळ्याबद्दल काही शंका आहेत, त्यांच्या मनात काही संशय आहे। त्या लोकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही नेमकं काय पाऊल उचलताय? कारण आज 50% जरी ह्या बाजूने असतील, 50% पेक्षा जास्त असतील, 40%, 35% लोकांच्या मनात संभ्रम आहेच ना। तो संभ्रम दूर करण्यासाठी आता तुमच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत? संभ्रम दूर करण्यासाठी मोदी साहेब तयार आहेत, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर तयार आहेत, ते बोलायला तयार आहेत, यायला तयार आहेत। मला सांगा की पत्र लिहिलंय, पंतप्रधानांनी पत्र लिहिलं, कृषी मंत्र्यांनी पत्र लिहिलं, हे सगळे आव्हान करेल किंवा आम्हाला म्हणजे नरेंद्र मोदींनी काय सांगितलं, आम्हाला देशातल्या शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे। मान अपमानाचा विषयच नाही।
2 पावलं मागे यायचं असेल तर हरकत नाही. मला क्रेडिटची सुद्धा गरज नाही. क्रेडिट पण तुम्हीच घ्या. परंतु मला या देशातल्या शेतकऱ्याचं भलं करायचंय असं ज्यावेळेस या देशाचा पंतप्रधान म्हणतो, त्यावेळेस त्या सगळ्या संघटनांनी खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर चर्चेला बसून त्यांच्या मनात जे काही विषय आहे ते क्लिअर करून घेतलं पाहिजे. सगळ्यात मोठं मला तुम्हाला सांगायचंय बडे साहेब, सगळ्यात मोठं हे जे आंदोलन उभं झाले दिल्लीतलं, हा ते एकाच गोष्टीसाठी 1 पॉइंट प्रोग्राम होतो हो. हा फक्त हमी भावाची गॅरंटी द्या. आता सरकार त्याच्यावर चर्चा करायला तयार आहे ना, हा सरकार लिहून द्यायला तयार आहे ना. मग सरकार जर लिहून दिलं, आंदोलन करायची गरजच काय? आंदोलन करायची गरजच नाही. खऱ्या अर्थानं सगळ्या देशातल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये जो विषय होता, बाकीच्या सगळ्या गोष्टीला हे का देशामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की मोदी सरकारने जे 3 विधेयक आणले त्या तिन्ही विधेयकाचं सगळ्या स्तरातून कौतुक झालं. फक्त एक अडचण होती, ती म्हणजे एमएसपीची. ती लिहून द्या आम्हाला कायद्यामध्ये, ते लिखित स्वरूपामध्ये आलं पाहिजे. आता त्याच्यासाठी बोलायला तयार आहेत. तेवढं बोलायचं, घरी उठून जायचं ना, सगळ्या देशातल्या शेतकऱ्याचं भलं होईल. आणखीन हे ताणायची काही गरज आहे का? हे आंदोलन ताणलं जाऊ नये. सरकार पॉझिटिव्ह आहे आणि सरकार जर ही गोष्ट जर करायला तयार असेल तर मला असं वाटतं की आता शेतकऱ्यांनी जास्त दिवस याच्या ताणाच्या भानगडीमध्ये पडू नये असं मला वाटतंय. आणि आम्ही सगळ्याच ऐकायला तयार आहोत. बर मी तुम्हाला सांगतो, जर समजा आमच्या माध्यमातून जर कोणाला वाटत असेल तिथपर्यंत पोहोचत नाही, आम्ही आहो ना, आम्ही पोहोचवतो. मी 1 सेकंदामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्याला फोन लावू शकतो, मी गडकरी साहेबाला फोन लावू शकतो, आम्ही सगळ्यांना सांगू शकतो ये ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा करे तो लोग मानने के लिए तयार है, ये प्रॉब्लेम है लोगों का, असं मी म्हणायला तयार होत ना. आमचा आहे ना तिथपर्यंत संपर्क. हा आणि म्हणून आपल्या माध्यमातून ज्यांना याविषयी काही अजून स्पष्टीकरण करून घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. बेशक आम्ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ. का तर मोदी साहेबांनी सांगितलंय की मला या देशातल्या शेतकऱ्याचं भलं करायचं, त्यासाठी मी कायदा आणलाय. मी माफी मागायला तयार आहे, मी 2 हाताला बी तयार आहे. मला क्रेडिटची बी गरज नाही. एवढं स्पष्टपणे बोलणारं देशाला पंतप्रधान मिळाले. आताही आंदोलन जास्त दिवस ताणू नये असं मला वाटतंय. आंदोलन ताणू नये असं तुम्हाला वाटतंय, पण मोदी ज्या पद्धतीने सांगतायत की एमएसपीच्या बद्दल आम्ही लिहून द्यायला तयार आहोत, सरकारनं पण पटकन निर्णय घेऊन मोकळं व्हावं ना. आता सरकार वाट कशाची पाहते हाही प्रश्न विचारला जातोय. नाही ऐकून घ्या, तुम्ही ज्या गोष्टीवर आंदोलन उभं केलंय त्या लोकांनी सांगायला पाहिजे ना, आम्ही उठतो लिहून द्या झालं विषय मिटला म्हणून. आंदोलन मिटलं तर पाहिजे का नाही? आंदोलन कधी मिटणार आहे? का ज्या गोष्टीसाठी तुम्ही रस्त्यावर आलाय ती गोष्ट जर समजा तुम्ही परत घ्यायला तयार असाल, तुमची जी मागणी पूर्ण होणार असेल तर आंदोलनकर्त्यांनी हा विषय घेऊन आलेला आहे ना. मग तुम्ही सांगा की आम्ही माघारी जायला तयार आहे, हे तुम्ही लिहून द्या. विषय मिटला ना. हे लिहून द्यायला तयार आहे, त्यांनी घरी जायला तयार राहावं. बर आणायची काय गरज आहे? आंदोलन करायची काय गरज आहे? तुमचं काय म्हणणं आहे मग? आता राजकीय हेतून प्रेरित हे सगळं आहे, कुठेतरी आडमुठीपणाची भूमिका घेतली जाते असं तुमचं मत आहे? बडेजी, हे आंदोलन फक्त एमएसपीची हमीसाठी होतं. मग त्यावेळेस सरकार हमी द्यायला तयार आहे, मग तुम्ही 3 विधेयक परत घ्या अशी आडमुठी मागणी करू कसं शकताय, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मला असं वाटतं ज्यांना शेतकऱ्याचं हित कळतं, ज्यांना शेतकऱ्याचं हित व्हावं असं प्रामाणिकपणे वाटतं, जे लोक आयुष्यभर शेतकऱ्यासाठी प्रश्नासाठी लढलेले आहेत, या सगळ्यांनी या गोष्टीचं कौतुक केलं होतं. आणि मग ही एका गोष्टीसाठी होतं, तर ती गोष्ट सरकार जर द्यायला तयार असेल तर मला वाटतं ताणण्यात मतलब काय आहे? म्हणजे यांनी सांगावं, हम जो मांग रहे थे जिसलिए हम घर छोड़ के रस्ते पे बैठे हैं 25 दिन से, वो मांग हमारी पूरी हो गई. सन्मानानं आंदोलन. एक मिनिट लक्षात घ्या, शरद जोशी म्हणायचे 100 मागण्या घेऊन कधी सरकार बरोबर आंदोलन करायचं नसतो. 1 पॉइंट प्रोग्राम घेऊन जर गेलं SR तो विषय तुकडा पडत असतो. खऱ्या अर्थानं खूप दिवसानंतर शेतकऱ्यांनी आपलं एक म्हणजे सगळ्या उत्तर भारतातल्या म्हणजे पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी 1 पॉइंट प्रोग्राम घेऊन आले होते. तेवढी मागणी झाली तर ती पूर्ण देशातल्या शेतकऱ्याचं भलंही भलं होणारच आहे. सरकार हमी भावानं खरेदी करणारच आहे, हमी भाव चालू ठेवणार आहे. मागच्या सरकारपेक्षा 5 पट या सरकारने हमी भावानं माल खरेदी केले. हे सगळं होतं, लिहूनच पाहिजे ना, लिहून बी द्यायला तयार आहे. असं सगळं झाल्यानंतर हे ताणायला नको असं मला वाटतं. आता हे राजकीय वळण झालेलं आहे आणि कुणीतरी, हे शेतकरी नेते नाही, दुसरंच कोणीतरी मध्ये ह्या लोकांना भडकवण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या
हिताचं आंदोलन राहिलेलं नाही आणि शेतकऱ्याचं ह्याच्यातून भलं काही होणार नाही. आता 3 विधेयक रद्द करणे म्हणजे पुन्हा फक्त मार्केट कमिटी एकच आमचं माल खरेदी करणार आहे तेवढंच राहणार आहे का? हा पुन्हा आम्हाला म्हणजे दुसरीकडे विकता येणार नाही हे आहे का? म्हणजे नेमकं आहे काय? म्हणजे आता करार पद्धतीनं मी आता माझ्या गावातल्या कुण्यातरी एक मोठ्या माणसाला माझी जमीन भाड्यानं देऊ लागलो, त्यांना आपल्यावर नावावर लिहून घेतलं चालेल का? अहो हे सगळे जर विधेयक तिन्ही विधेयक जर वाचले ना तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याचं भलं करण्याचं गेल्या 55 वर्षामध्ये पहिल्यांदा काम झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या विधेयकाला मी आपल्या माध्यमातून आपला आवाज जर दिल्लीमध्ये जात असेल, आपला IBM लोकमत तिथं पण चालतंय, तर माझ्यासारख्या 45 वर्ष म्हणजे मी सुद्धा पंजाबमध्ये 9 दिवसाची पदयात्रा केलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवता येते का बघा आणि त्यांना सगळ्यांना सांगा किंवा शेतकऱ्याचं हित तुम्ही सगळ्यांनी मिळून हे एक मागणी लिहून घ्यायचं ठरवलं ना, सरकार द्यायला तयार आहे. आता तुम्ही घरी जाऊन दुसरी मागणी जर काही असेल तर पुन्हा घेऊन या, परंतु आता हे आंदोलन या एका विषयावर हे संपवलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. नक्कीच या सगळ्याचा काय सकारात्मक परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी उदय देवळाणकर आहेत, कृषी कायद्याचे अभ्यासक आहेत, औरंगाबादहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदयजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. आता नेटवर्क 18 जो सर्वे केलेला आहे, या सर्वेत जे दिसतंय शेतकऱ्यांचा जो आवाज दिसतोय तो सध्या या कायद्यांच्या बाजूने दिसतोय. याकडे तुम्ही कसं पाहता? तुमची याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय पहिली? हा कायदा एका दिवसात झालेला नाही. आता पाशा पाटील साहेब तुमच्याशी बोलत होते आणि 2 वर्षापूर्वी जो अभ्यास गट नेमला होता मार्केटिंग आणि लॉजिस्टिक्सच्या अभ्यासासाठी आणि ज्याचं सादरीकरण पंतप्रधानांसमोर झालं, त्याचे ते अध्यक्ष देखील होते, त्यांच्यासोबत काम करण्याचा मला योग आला. हा कायदा येण्यापूर्वी ज्या ज्या गोष्टींचा विचार झालेला आहे तो देशभरातल्या बाजारपेठा, देशभरात उत्पादन होणारे सगळे वस्तू आपल्या त्याच्यामध्ये केवळ राईस आणि व्हीट म्हणजे भात आणि गहू आहे असं नाही. तर आपला देश हा ट्रॉपिकल देश आहे, उष्णकटिबंधीय देश आहे आणि पूर्वापार म्हणजे 2000 वर्षांपासून आपण व्यापारामध्ये फार पुढे होतो. आणि त्या काळात जी व्यंजनं होती, जे पदार्थ होते, त्यांच्या ज्या स्पेशालिटीज होत्या आणि त्या आता एक्सटेंड होत आहेत, कमी कमी होत चालल्या, त्या ऑर्गनाईज करायच्या असल्या तर या भागामध्ये गुंतवणूक आली पाहिजे. त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि ह्या उत्पादक कंपन्यांमार्फत हा जो एक्सटेंड होत चाललेला किंवा कमी कमी होत चाललेला शेतीमाल आहे, परंतु याला नवीन जगामध्ये अत्यंत मागणी आहे, हा परत जर स्थापित करायचा असेल तर ह्यासाठी जे जे काही करायचं आहे हे कायदे त्याच्यातला एक भाग आहे. ह्याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचे मार्केट चेन्स उभ्या करणे, त्याच्या साठ्यासाठी गोडाऊन्स उभी करणे, शीत साखळी उभी करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे आणि असे ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या ज्या देशांमध्ये आपले शेतमाल विकले जातील, देशांतर्गत विकले जातील आणि हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत आपले, परंतु आता त्यांचं क्षेत्र एवढं कमी झालेलं आहे की त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्याशिवाय, द्विपक्षीय करार केल्याशिवाय ते आपल्याला लावता येणार नाही. असे जे पदार्थ आहेत, असे लावायचे असले आणि त्याच्यातून एम्प्लॉयमेंटची निर्मिती करायची असेल, रोजगाराची निर्मिती करायची असेल, कारण आता जी आपल्याकडे पिकं आहेत त्यांच्या रोजगार निर्मितीला मर्यादा आहेत. खळ्यामध्ये पीक शेती थांबतीये आणि खळ्यामध्ये शेती थांबली तर शेतकऱ्याला पुढचे अधिकार उरत नाहीत. तो प्रायमरी सेक्टरचाच अधिकारी होऊन बसतो. म्हणजे हे जे मूळ काम आहे शेतीचं, याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. त्याला तुम्हाला व्यापारी बनवायचा असेल, कारखानदार बनवायचा असेल तर त्याला हँड होल्डिंग करावं लागेल. त्याच्यासोबत ताकदवान व्यवस्थापनाचे गुण असलेल्या संस्था त्याला जोडून द्याव्या लागतील आणि त्याला स्वातंत्र्य द्यावं लागेल. माझी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. की तुमच्याकडे कुठलीही इंडस्ट्रियल ग्रोथ नव्हती त्यावेळेला जगाच्या एकूण जीडीपीच्या 70% पैसा तुमच्या ताब्यात होता. इंग्रज भारतात आले तेव्हा हा जगाच्या एकूण जीडीपीच्या 50% आपल्याकडे हिस्सा होता. दादाभाई नौरोजींनी 1900 साली जो जीडीपी मोजून दिला भारताचा तो त्या काळात इंग्लंडपेक्षाही जास्त होता. हे लुटारू एका अर्थाने आपल्याकडे आले होते, ते इथल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालांचं कौशल्य लुटण्यासाठी आले होते. सुमारे 27,000 टन मसाल्यांचा व्यापार युरोपशी आपण करत होतो 2000 साली. आणि ते जे सगळे पदार्थ होते त्याच्यात विशिष्ट तेल होती, विशिष्ट वस्त्र होती, ओलिव्ह रिजिन्स असलेले म्हणजे जे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये ज्या वस्तू अद्रक, लसूण
कांदा आहे, दालचिनी आहे, इथपासून ते राई, वरई, जवस, करडई इतकी रेंज आहे आपल्याकडे. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे इको फ्रेंडली आहे. हे ग्रीन वॉटरवर म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी ही पिकं आहेत. याला जगात मागणी आहे. जगाचा कल याच्याकडे आहे. पॅरिस अग्रीमेंट मध्ये याच्यावर विशेष भर दिला गेलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला उचलायचा असेल आणि जगात पर्यावरणाला सुसंगत शेती आपण करू शकतो आणि ही सुसंगत शेती आपल्याला करायची असेल तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा स्वतःची ताकद त्याची जाणीव करून देऊन आणि शेतकऱ्यांची ताकद इतरांनी ओळखली पाहिजे. ती मीडियाने ओळखली पाहिजे, ती अभ्यासकांनी ओळखली पाहिजे, ती तंत्रज्ञांनी ओळखली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून याच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली याचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांची भावना आपण लक्षात घ्याव्यात, हा, परंतु जी संधी आहे व्यापाराची समोर त्याच्यावर आपण जास्त भर द्यावा असं मला वाटतं. यातून पैशाची निर्मिती होईल, एम्प्लॉयमेंटची निर्मिती होईल आणि पर्यावरणाचं संरक्षण देखील होईल. नक्कीच. तुम्ही कृषी कायद्याचे अभ्यासक म्हणून या कायद्याबद्दलची जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती सांगताय आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला अशा प्रकारच्या काही गोष्टी कराव्या लागतील, बदलाव करावे लागतील आणि धोरणं सुद्धा आखणं गरजेचं आहे असं तुम्ही सांगताय. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर दुसऱ्या बाजूचं मत नेमकं काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा आवाज आज महाराष्ट्राच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय. शेतकऱ्यांचा हा आवाज सांगतोय की दिल्लीतलं जे शेतकऱ्यांचं सध्याचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आता थांबवलं जावं. एक प्रमुख गोष्ट त्यातून समोर आली. दुसरं म्हणजे सरकार जे कायदे करतंय ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असं सुद्धा बहुसंख्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाबद्दल एक बाजू आपण जाणून घेतली. दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत विजय जावंदिया आहेत, शेतकरी नेते, शेतकरी अभ्यासक. जावंदिया सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जो सर्वे आम्ही दाखवतोय, ज्या सर्वेतून या महाराष्ट्रातला देशातला जो शेतकऱ्यांचा आवाज दिसतोय तो कृषी कायद्याच्या बाजूने दिसतोय, पण बहुतांश शेतकरी अजून सुद्धा असे आहेत की त्यांच्या मनात संभ्रम आहे. या सगळ्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि जो संभ्रम आहे ना तेच का आहे कारण जर असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांना गावागावात जाऊन की तुमच्या कापसाला हमी किंमत बाजारात व्यापारी देतो आहे का, तर त्याचं उत्तर येईल नाही. तुमचा मागच्या वर्षाचा गहू जर आज बाजारात विकायला गेला तर एपीएमसी किंवा एपीएमसीच्या बाहेर तुम्हाला गव्हाला हमी किंमत मिळते आहे का, तर उत्तर येईल नाही. आजपर्यंत 8,000 8,500 रुपयेपर्यंत तूर गेली होती. आता शेतकऱ्यांची तूर बाजारात यायला लागली आहे. माझी माहिती आहे की काल वाशिम मध्ये 5,400 रुपयाला तूर खपली नाही. मग शेतकऱ्यांना विचारलं की तुमच्या तुरीचा हमी भाव 6,000 रुपये बाजारात व्यापारी देतात आहेत का, तर उत्तर येईल नाही. मग असं जर असेल तर मग या कायद्याने शेतकऱ्यांचं भलं होणार आहे हे तर भविष्याचं स्वप्न झालं की नाही. ज्याप्रमाणे आमचे प्रधानमंत्री म्हणतात आहेत की भविष्याचा भ्रम पैदा करून शेतकऱ्यांना भ्रमिष्ट केले जात आहे, दिशाभूल केली जाते, तसंच एक भविष्याचं स्वप्न दाखवलं जात आहे, पण ते स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही. माझं विनम्र मत असं आहे की हे जे 3 कायदे आहेत ते कायदे न करता याचे प्रयोग देशामध्ये जागोजागी सुरू आहे. आजही महाराष्ट्रात एपीएमसीच्या पॅरलल प्रायव्हेट एपीएमसी आहेत ना, मग तिथे काय शेतकऱ्यांना भाव मिळतोय का? मी उदाहरण देतो. या वर्षी बाजारात सोयाबीनला एमएसपी पेक्षा जास्त भाव आहे. सरकार मोदींचंच आहे, उद्धव ठाकरेंचंच आहे, व्यापारी दलाल तो आहे. मागच्या वर्षी तो एमएसपी देत नव्हता, या वर्षी एमएसपी पेक्षा जास्त का देतो आहे? आणि 2 वर्षापूर्वी कापूस सीसीआयला किंवा महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनला विकत घ्यावा लागला नाही, मागच्या वर्षी घ्यावा लागला, घ्यावा लागतोय. स्मृती इराणींनी याचं उत्तर द्यावं की 2 वर्षापूर्वी कापसाची सीसीआयची खरेदी या देशामध्ये किती झाली होती, महाराष्ट्रामध्ये किती झाली होती? कारण महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी 6,200 रुपये कापूस विकत घेतलेला होता. याची चर्चा का होत नाही? आज पंजाबचा, हरियाणाचा शेतकरी गव्हाच्या आणि धान्याच्या हमी भावाकरता फक्त आग्रह करत नाहीये, तर त्याच्यावर एक प्रकारे त्याला लाडवलेला मुलगा असं जे चित्र रंगवलं जात आहे, तो गहू आणि धान्याची हमी किंमत तिथे 90% 80% खरेदी होते म्हणून तो लाडवलेला आहे. म्हणून टॅक्स
आणि अत्यंत चुकीचा आहे. तो शेतकरी असं म्हणतो. मला हे पूर्ण सांगू द्या. एका शेतकरी नेत्यानं सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचला नाही. त्यामुळे तुमचा गैरसमज होईल की आम्ही कापलं की काय. पण आता आशाबाई, मला तुम्हाला विचारायचं आहे, विजूभाऊंनी जे महत्त्वाचे मुद्दे सांगितले, त्यांचं असं म्हणणं आहे की हमी भावाच्या बद्दल तुम्ही आता लिहून द्यायला तयार आहेत. हमी भावाच्या बद्दल आतापर्यंत नेमकं काय झालं? अनुभव मात्र शेतकऱ्यांचा नकारात्मक आहे की हमी भाव जाहीर केला गेला पण तो हमी भाव मिळत नाहीये. त्याचं काय उत्तर आहे सरकारकडे? नाही, हमी भाव डिक्लेअर केला आणि मिळालं नाही असं होते ना, बऱ्याच ठिकाणी होते, नाही कोण म्हणलं. पण तू एक गोष्ट लक्षात घ्या, मग हमी भाव की माझा डिक्लेअर अनुभव करण्याला अर्थ काय, हा त्यांचा सवाल आहे. तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? मग नाही, माझा बर बोला. मला ऐकून घ्या जरा, सांगतो तुम्हाला. केंद्र सरकारने हमी भावानं खरेदी करायचा शब्द दिलेला आहे, ठीक आहे. हा. आणि प्रत्येक पिकाचं म्हणजे जेवढे हमी भाव जाहीर, जेवढ्या 24 पिकाचे हमी भाव जाहीर झालेले आहेत ना, त्या सगळ्या पिकाची खरेदी केंद्र सरकारकडून होत असते, त्याच्याबरोबर दुमतच नाही. परंतु खरेदी व्यवस्था उभी करण्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम तयार होतात. प्रॉब्लेम कसे तयार होतात? मी माझ्या लातूर जिल्ह्यातलं तुम्हाला सांगतो. माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये 4,000 अडती आहेत, 4,000. आणि केंद्र किती निघाले होते? केंद्र सरकारचे 13 केंद्र निघाले आणि 4,000 अडती आहेत. 4,000 अडत्यावर 2-2 दिवस माल मोजणं होत नाही. 13 वरची काय परिस्थिती होईल? खऱ्या अर्थानं ही सिस्टीम आहे. याला उत्तर काय हो? याला उत्तर सगळं सरकारने खरेदी करावं हे उत्तर असूच शकत नाही. आता शरद जोशी म्हणायचे, राजा व्यापारी तो प्रजा भिकारी. म्हणजे हे काय करायला पाहिजे? सरकारचं काम काय? सरकारचं काम फायर ब्रिगेडचं. एखाद्या ठिकाणी जाळ लागलं तर ते फायर ब्रिगेडची गाडी येते, आग विझवती आणि निघून जाते. तसं सरकारचं काम काय? सरकारचं काम बाजारामध्ये शेतकऱ्याला हमी भाव मिळतात का नाही बघणं. हमी भावाच्या खाली दर गेले तर सरकारने यावं, आपलं दुकान लावावं, अतिरिक्त माल खरेदी करावं आणि खुल्या बाजारामध्ये हमी भावाला रेट आले की सरकारने निघून जावं. खरी सिस्टीम आहे. मग तुम्हाला मी एक गंमत सांगतो की सगळ्या तेलबियाच्या बाबतीत मी पाशा पटेल, मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना एक गोष्ट मी करून बघितली. 3 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव, सोयाबीन सोयाबीनला पहिल्या दिवशी सोयाबीन बाजारात आलं की 1800 मिळायचे, त्या वर्षी 2800 मिळायचे, यावर्षी 3500 मिळायचे. असं का झालं? असं झालं त्याचं कारण आयात शुल्क वाढवल्यामुळं. आयात निर्यातीच्या धोरणावर सरकार जर नीट लक्ष केंद्रित केलं, कारण 1 रुपयाचा हमी भाव खरेदी करायची, 1 रुपयाचा माल खरेदी करायची गरज नाही. सरकारने खरेदी होऊच नाही. सरकारने फक्त धोरणं बनवायचे असतात आणि धोरणं असे बनवावे की शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. तेल बियाच्या बाबतीत मी समाधानी आहे. तेल बियाच्या बाबतीत हे मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना मला आनंद वाटतो की आदरणीय गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या पाठपुराव्याने नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्या गोष्टीला हिरवा कंदील दिला आणि आयात शुल्क वाढवल्यामुळे हे शक्य झाले. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. आता गंमत अशी आहे की कधी कधी आता यावर्षी एक गोंधळ झाला, तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे 3 विधेयक यायच्या आधी हे 3 विधेयक ज्यावेळेस आल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की कांदा आता आम्ही जीवनावश्यक वस्तूमधून काढलं आणि याच्यावर आयात निर्यात वगैरे सगळं आता आम्ही स्टॉक लिमिट वगैरे सगळी खुली केली. परंतु हे कायदा करत असताना 3 गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. जर का समजा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली की सरकार या कायद्यामध्ये हस्तक्षेप करेल. नंबर 2, युद्धजन्य परिस्थिती जर तयार झाली तर सरकार ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. आणि नंबर 3, 50% जास्त दर झाले तर सरकार ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. सरकारने लपवलं काहीच नाही. सरकार काय म्हणलं? सरकार म्हणलं आम्ही या पद्धतीने कायदा आणलेला आहे, परंतु या कायद्यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार का? हा करणार. कधी? या 3 गोष्टीवर. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरकारने यावर्षी काय केलं? आता कसं आहे की जसं जसं शेतकऱ्याचा रेट वाढत जाईल
तसं तसं हळूहळू कायदे बदलत होतील. हे कायदे बदलावे म्हणून 55 वर्षामध्ये कोणी हात लावला नाही. विजय वंद्या काय मी काय आम्ही सगळ्यांनी काटे खाल्लेले लोक आहोत. हे सगळं बदलासाठी चला एक सरकार एक टप्पा पुढे गेला का नाही. आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या दिशेने सरकार एक टप्पा पुढे गेला असं मला वाटतं. की रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप, एकाच दिवशी सगळं काय बदलणार आहे. अरे पहिलं तर पाठी फोडून घेण्यापेक्षा जेलमध्ये जाण्यापेक्षा दुसरं काही मिळत नव्हतं. आता सकारात्मकता मिळू लागली आहे. सरकार त्या दिशेने विचार करू लागलेले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आता सरकार म्हणजे एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल खरेदी करायचं 10,000 एफपीओ काढायचं सरकार ठरवलेलं आहे. 1,00,000 कोटी रुपये त्याच्यावर पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. खाजगी व्यापाऱ्यांना सुद्धा खरेदी करायची संधी सरकार देऊ लागले, लायसन्स देऊ लागलेले. मार्केट कमिटी ॲज आहेत. म्हणजे विक्री व्यवस्था एवढी मजबूत करण्याचं काम सुरू आहे. व्यवस्था जर मजबूत झाली तर शेतकऱ्याला मिळणार ना. बर, व्यवस्थाच नव्हती काय मिळालं असतं, मिळालं नसतं. आणि आता त्या दिशेनं सुरू झालं असं मला वाटतं. हे आनंद करणे म्हणजे मनस्वी आनंद देणारं पाऊल आहे असं मला ठीक आहे, ठीक आहे. मी विजूभाऊंना विचारणार आहे की गेल्या अनेक दशकांपासून जे शेतकरी संघटना, शेतकरी इथं व्यवस्था बदलावी याच्यासाठी लढत होते. आज व्यवस्था बदलली जाईल ते असं सरकारकडून सांगितलं जात आहे. या बदलात नेमके काय बदल अपेक्षित आहे हे आपण विजूभाऊकडून जाणून घेऊया. ब्रेकच्या नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा आवाज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय सध्या विविध मान्यवरांची मतं, ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशकं काम केलेलं आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सर्वसामान्यांचा आवाज जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यात स्पष्टपणे दिसतंय की बहुतांश लोक, बहुसंख्य लोक हे सरकारच्या या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. या सुधारणा होणं गरजेचं आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्याबद्दल आपण चर्चा करत असताना उदय देवळाणकर यांच्याकडे मला जायचं आहे. उदय सर, आता जर या कायद्यांच्या माध्यमातून भारतातल्या कृषी क्षेत्रामध्ये काही मूलभूत बदल होत असतील तर जी मागणी सातत्यानं होत होती की इथली जी जुनाट व्यवस्था आहे ती बदलणं गरजेचं आहे, हे कायदे ही व्यवस्था बदलण्यासाठी पूरक आहेत का, हे पुरेसे आहेत का? व्यवस्था बदलाची गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्या प्रहरींनी सावध असलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यवस्थेत बदल होत असणारा काही फॅक्टर्स त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट, ज्यांच्यासाठी व्यवस्था बदल तुम्ही करता आहात त्यांच्यामध्ये विश्वासार्हता असली पाहिजे. कारण जो देश भुके कंगाल होता त्याला खाऊ घालण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्यांच्याकडे आदरानेच पाहिलं पाहिजे. ते आंदोलन तुमच्या विरोधात करत असले तरी आदराने बघितलं पाहिजे. बरोबर, त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे. मी मगाशी संधींबद्दल बोललो होतो. मग दोन गोष्टी सांगतो. हे सेक्टर कमर्शियलाइज करावं लागेल. आता विजूभाऊ तुम्हाला सांगतील की विजूभाईंचा प्रचंड अभ्यास आहे, ते गुरु आहेत या क्षेत्रातले आमचे, की वेगळे देश किती ताकदीने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहतात आणि त्याची आपल्या देशाशी कंपॅरिझन केली तर हे सगळं निगेटिव्ह येईल. जी आपण मदत केलेली आहे आणि खरं तर जो लीडर व्हायला हवा होता या व्यवस्थेचा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. ही गोष्ट आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता ऍड ऐकता पिओ ग्लास फुल दूध, नंतर एक नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीची ऍडव्हर्टाईज आहे, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. या 2 ऍड सोडल्या तर कमर्शियलाइज ऍड ऍग्रिकल्चर गुड्सच्या, शेतीमालाच्या तुम्ही ऐकल्यात का कधी? आणि हे करणं आवश्यक आहे का? तुम्ही तज्ञांना विचारून पहा. ह्या ऍड्समुळे अंडी आणि दुधाचा वापर करण्याचं प्रमाण वाढलं. देश स्वतंत्र झाला त्यावेळेला दरडोई डाळीचा खप म्हणजे डाळीचा वापर आपल्या घरांमध्ये दरडोई 64 ग्राम इतका होता दर दिवशी. तो आता 30 ग्रामच्या खाली आलेला आहे. आणि आज डाळीच्या उत्पादनातला भारत हा नंबर 1चा देश आहे आणि डाळीच्या इम्पोर्ट्स मध्येही नंबर 1 वर आपण राहतो. याचा अर्थ व्यवस्थापनामध्ये आपण चूक करतो आहोत. हे नवीन बदल घेत असताना शेतकऱ्यांना हा विश्वास द्यावा लागेल की तुमच्या व्हॅल्यू चेन्स, तुमचे इंटरेस्ट, तुमची क्षमता, तुमची हुशारी, तुमची विद्वत्ता, परंपरागत विद्वत्ता याला सन्मान आम्ही देणार आहोत. ते अर्थसंकल्पात देखील दिसलं पाहिजे. नाहीतर आपण घोषणा करतो योजनांची आणि त्याला सपोर्ट राहत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये याचा विश्वासार्हता निर्माण होण्यामध्ये काही शॉर्टेजेस राहतात. असं इथून पुढे होऊ नये आणि समाजाचंही प्रबोधन व्हावं, शेती व्यतिरिक्त घटकांचंही प्रबोधन व्हावं आणि शासनासह सगळ्यांची कमिटमेंट असली पाहिजे की हा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे.
या कायद्यामधून आपण आपल्याकडचं जे सरप्लस आणि दोन वेगळे भाग करा तुम्ही याच्यात. एक नाशवंत माल आहे आणि एक जो दीर्घकाळ आपण साठवू शकतो असा माल आहे. जे प्रचंड नुकसान होतं नाशवंत मालामध्ये काय आहे की वर्गीस कुरियन साहेबांनी आपल्याला एक सोनेरी मार्ग दाखवलेला आहे. की तुम्ही आज हे जे 3 टॉप योजना आली होती 2-3 वर्षापूर्वी आणि ती अजूनही आहे. टॉप योजनेचा सगळ्यात जास्त प्रभाव ह्या 3 कायद्यांमध्ये टॉप योजनेचा विचार करून हे कायदे आणले गेलेले आहेत असं सांगितलं जातं. टॉप म्हणजे टोमॅटो, ऑनियन, पोटॅटो या तिन्ही पिकांचं काय आहे, ज्या वेळेला ग्राहक 100 रुपये देतो तेव्हा टोमॅटोवाला घरी 17 रुपये घेऊन जातो, कांद्यावाला घरी 19 रुपये घेऊन जातो आणि बटाट्यावाला 22 रुपये घेऊन जातो. परंतु वर्गीस कुरियन साहेबांनी जे अमूल मॉडेल दिलं आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा ग्राहक 100 रुपये देतो त्यातले 4 रुपये प्रायमरी सोसायटी गावातली स्वतःच्या कामासाठी वापरते, पुढच्या 4 रुपयाचं डिस्ट्रिक्ट डेअरी प्रोसेसिंग करते आणि 92 रुपयाचं दूध जेव्हा चॅनलमध्ये येतं तेव्हा विक्रेते, त्यांचं कमिशन, वाहतूक, साठवणूक हे सगळं जाऊन 74 रुपये आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या हे डोळ्यासमोर मॉडेल ठेवून प्रत्येक पिकांच्या बाबतीत ही कमिटमेंट आपल्याला करावं लागेल. आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल आणि सगळ्याच प्रकारच्या म्हणजे व्हॅल्यू चेन्स मधले प्रत्येक आस्पेक्ट ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा शेतकऱ्याला तुम्ही शेती करायला लावता तेव्हा त्या सगळ्या आस्पेक्टची म्हणजे त्यात इन्शुरन्सेस आले, त्याच्यात नॅचरल कॅलॅमिटीज आल्यानंतर त्याला देण्याचं प्रोटेक्शन आलं, त्याच्यात विश्वासार्हता आली, त्या सगळ्या गोष्टी केल्या तर हा केवळ शेतकऱ्याच्या उत्थानाचा प्रश्न नाही तर हा एका संपूर्ण देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्याच्या मजबूतीचा प्रश्न आहे, तिथल्या पर्यावरणाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही एक विश्वास ठेवा, या क्षेत्राचा अभ्यासक म्हणून मला हा विश्वास आहे की तुम्ही लिडरशिप शेतकऱ्याकडे 4% ग्रोथ रेट कोविड पिरियड मध्ये ज्या शेतकऱ्यांनी वाढवून दिला, 24% एक्सपोर्ट ज्यांनी वाढवून दिला, त्याच्यावर आता तरी विश्वास ठेवावा अशी माझी विनंती आहे. खूप खूप महत्वाचं विधान तुम्ही केलेलं आहे सर. आशा करूया की सरकारपर्यंत हा आवाज सुद्धा पोहोचेल की आज या शेतकऱ्यांवर विश्वास दाखवणं सुद्धा गरजेचं आहे जेव्हा तुम्ही व्यवस्था बदलाची गोष्ट करताय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर मला विजूभाऊंकडे जायचं आहे आणि आता या देशातल्या शेतकऱ्यांना नेमकं काय हवं आहे या सगळ्यातून वाट काढत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. केवळ कायदे आम्हाला कुठलेच नको आणि कुठल्याही कायद्याशिवाय आम्हाला जसं होतं तसंच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण किती दिवस चालणार आहे, आपल्याला बदल नकोच आहेत का, याच्याबद्दलचं सुद्धा त्यांचं मत घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की सध्या देशभरात शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या वेशीवर, त्या आंदोलनाबद्दल देशातल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय, सर्वसामान्यांच्या त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि जो आवाज आहे तो मात्र या कायद्यांच्या बाजूने दिसतोय. या सगळ्याबद्दल त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. विजय जावंदिया, शेतकरी नेते. विजूभाऊ, आपल्याला या सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल हवा आहे आणि या बदलासाठी गेली अनेक दशकं तुम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई लढताय. आता ज्या बदलांची प्रक्रिया सुरू झालेली आहे, सरकार म्हणतंय की ह्या बदलांमधला हा एक मैलाचा दगड आहे, एक पाऊल टाकलेला आहे. तुम्हाला वाटतं का की खरंच हे पाऊल आहे की तुम्हाला वाटतं नाही हे कुठलेही बदल होता कामा नये, जे होतं ते चालू राहू द्या? आणि मला एक तुम्ही सांगा, मी जर असा प्रश्न विचारला आमच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांना किंवा मोदी सरकारला की जर हे 3 कायदे एवढा चांगला बदल करणार आहे तर मग 2014च्या निवडणुकीमध्ये आम्हाला हे वचन का दिलं की आम्ही सत्तेवर येऊ, मनमोहन सिंगांचं मर जवान मर किसान धोरण बदलवू आणि तुम्हाला खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ. तेव्हा ते सांगायचं होतं की हे 3 कायदे आम्ही आणू, तुम्हाला स्वतंत्र करू, तुम्ही 1 नेशन 1 मार्केट कुठेही विका, कोणालाही विका, तुम्हाला एपीएमसी पेक्षा जास्त भाव बाजारात मिळणार आहे, काही चिंता नाही. आता 72 महिन्यात तर सगळा कायाकल्प झाला असताना याचं उत्तर काय आहे? हो, मला असं वाटतंय की बघा, आता देवळकर फार छान बोलत होते. त्या पंजाबच्या हरियाणाच्या शेतकऱ्याला खरंच सलाम करायला पाहिजे. पंजाबचे शेतकरी आत्ता काही दिल्लीच्या सीमेवर येऊन बसले नाहीत. त्यांनी 2 महिने जवळपास पंजाबची रेल्वे रोखून ठेवलेली होती, पण तेव्हाही त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. ते एमएसपीची त्यांना गव्हाची आणि धान्याची खरेदी करून त्यांच्याकडे 5,000 कोटी जातात, 7,000 कोटी जातात, 70,000 कोटी जातात आणि म्हणून तो लाडावलेला मुलगा आहे अशी त्यांची टीका केली जाते. हो, मला एक तुम्ही सांगावं की त्यांनी देशाकरता धान्य पिकवलं, तिथे फक्त ते गहू आणि धान का पिकवतात? मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की परवा गृहमंत्र्यांशी बोलताना पंजाबच्या एका संघटनेचा एक नेता गृहमंत्र्यांना असं म्हणाला की आम्ही फक्त गहू आणि धान्याची एमएसपी मागत नाही, तुम्ही जी काही 23 पिकं जाहीर करता
त्या 23 पिकाच्या MSP ची आम्हाला हमी द्या. मी तुम्हाला सांगतो ही हमी व्यापाऱ्यांची जबाबदारी नाही आहे, ही हमीची जबाबदारी सरकारची आहे. आपण याच्यावर लागेल तर सविस्तर पण बोलू. सरकारची काय आहे? विजूभाऊ जेव्हा- आता सरकार जेव्हा- म्हणतं आम्ही लेखी द्यायला तयार आहोत. जेव्हा सरकार म्हणतंय लेखी द्यायला तयार आहोत तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवावा असं सुद्धा काही लोकांना वाटतं ना, की आपण नाही, विश्वास पण ठेवावा ते- त्याच्यावर. तेच आहे ना, ते लेखी देऊन नाही होत ना. हो, हा तसं तर बघतो ते म्हणतात आम्ही संसदेमध्ये बोललो आहे, आम्ही ती जाहीर कशाकरता करतो. मला तुम्ही सांगा ना, आज आपण महाराष्ट्रातल्या म्हणजे विदर्भातल्या गावात तुम्ही या, भाजपच्या नेत्यांना घेऊन या, आपण गावात जाऊन शेतकऱ्यांना प्रश्न विचारू की तुमच्या कापसाला हमी भाव मिळतो आहे का. हा त्यांचं उत्तर असेल नाही. तुमच्या गव्हाला हमी भाव मिळतो आहे का, उत्तर असेल नाही. आता तूर निघायला लागलेली आहे, तुरीला हमी भाव 6,000 रुपये मिळतो आहे का, उत्तर असेल नाही. याचा अर्थ काय झाला, हमी भावाची पाहिजे त्या प्रमाणात खरेदीच नाहीये ना. मला काय वाटतंय की आज जगाच्या बाजाराची भाव नाही आहे. हो, त्याच्यामुळे कोणता व्यापारी येईल तो निर्याती करता खरेदी करेल आणि निर्यात करून शेतकऱ्यांना भाव मिळेल, हेही स्वप्न जे दाखवलं जाते चुकीचं आहे ना. मी तुम्हाला सांगतो, आज जगाच्या बाजारात 200 ते $220 फक्त गव्हाचा भाव आहे. म्हणजे 15-16 रुपये किलो हा गव्हाचा भाव आहे. 1925 रुपये ही त्याची MSP आहे. आपण आता चीनची 1 लाख टन तांदूळ निर्यातीचा सौदा केला, हा, हा, हा. 2300 रुपयांनी केलेला आहे. आता बर. मला तुम्ही सांगा, 2300 रुपयांनी तांदूळ एक्सपोर्ट करणार तर ती 1900 रुपयाची MSP कशी काय मिळणार आहे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांकडनं सुद्धा. मला असं वाटतंय हा. की पंजाबच्या शेतकऱ्यांनी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना निरोप दिलेला आहे की आता पुढच्या काळामध्ये जागतिक बाजारातही बंदी राहणार आहे. कारण तुम्हाला एक सांगतो, WTOच्या नियमाप्रमाणे जागतिक बाजारातल्या लोकांनी आपल्या सबसिडी कमी केलेला नाही. म्हणून मी 2-3 प्रश्न फक्त सांगतो. मला जगात एक देश दाखवून द्या की जिथला शेतकरी फक्त बाजार व्यवस्थेवर जगतो आहे. मला जगात एक देश असा दाखवून द्या की ज्याला सरकारच्या तिजोरीतनं सबसिडी मिळत नाही आणि ठीक आहे. तो शेतकरी शेती करतो आहे. म्हणजे तुमचं असं चीनमध्ये स्पष्ट म्हणणं आहे नाही. की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, त्याच्यावर विश्वास दाखवा आणि त्याला विश्वास द्या, तरच या देशातला शेतकरी जगू शकेल, सन्मानानं जगू शकेल. निश्चितपणे ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाजू आहे आणि या कृषी कायद्याच्या अनुषंगानं ज्या विविध बाजू समोर येत आहेत त्या मांडण्याचा आणि शेतकऱ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलात, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.